गुड मॉर्निंग. मी माझ्या सेकंड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं गीताज कुकिंगमध्ये स्वागत करत आहे. तर मी आज इडली सांबारची बेट ठेवला होता. मग साऊथ सगळं फेवर होतं म्हणून आज सर्वात अगोदर मी बालाजीचा फोटो होता त्याची पूजा करून घेतली. आणि त्यानंतर बघा माझं इडलीचं पीठ किती छान फुगलं आहे. एकदम अर्धा डब्बा झालं होतं वाटलं त्यावेळेस. आणि आता बघा किती छान कन्सिस्टन्सी पण झाली आहे. किती छान माझं इडलीचं बॅटर फुगलं. आणि आता मी लगेच इडली करायला चालू करते. मग माझ्या मिस्टरांना माहिती नव्हतं की इडली होत आहे आणि ते एकदम असं आश्चर्यचकितच बघत होते. आणि मग इडली आता मी बनवत आहे. माझ्या मुलीला खूप इडली आवडते. तुम्ही इडलीचं रेसिपी तुमचे इडलीचं बॅटर पण असंच फुगतं का? फुगत नसेल तर मला कमेंट करून सांगा की इडलीचं पीठ. मग मी तुम्हाला रेसिपी सांगते इडलीचं पीठ कसं फुगवायचं, फर्मंटेड कसं करायचं. जितकी छान इडली फर्मंटेड पीठ होतं ना तितकी छान इडली खुसखुशीत होते. आणि आता मी सांबारची पण तयारी करून घेतली आहे. कांदा टोमॅटो वगैरे चिरून. आणि आता मी एक नारळ फोडून त्याची पण ओल्या नारळाची अशी खुसखुशीत अशी छान चटणी करून घेतली. तोपर्यंत माझ्या मिस्टरांनी पटकन जाऊन एक केळीचं पान आणलं. एकदम साऊथ फेवरच केला होता. एकदम छान पद्धतीने आम्ही खूप एन्जॉय केली इडली. तुम्हाला माझं आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू फॉर माय वॉचिंग व्हिडिओ.